सरकार आता आधार संबंधी मोठा बदल आणत आहे। आता हॉटेल, लॉज, कार्यक्रमस्थळे किंवा कुठेही आधारची फोटोकॉपी घेणे आणि ती साठवून ठेवणे पूर्णपणे थांबवले जाणार आहे। काय आहे नवा नियम पाहूया। अनेक संस्था UIDAI कडून नोंदणीकृत नसताना कागदी आधार तपासतात, हे बेकायदेशीर आहे। पेपर कॉपीमुळे गोपनीयता धोक्यात येतं, डेटा चोरी, आयडेंटिटी फसवणूक, गैरवापर यांचा धोका निर्माण होऊ शकतो। संस्थांसाठी काय नियम पाहूया। आता कोणतीही संस्था ऑफलाईन आधार पडताळणी करणार असेल तर UIDAI कडे अधिकृत नोंदणी आवश्यक आहे। त्यानंतरच सुरक्षित API मिळणार आहे आणि QR कोड ॲपवरून पडताळणी करता येणार आहे। कागदी आधार कॉपी ठेवण्याची गरज शून्य असणार आहे। पेपर कॉपी सहज स्कॅन, एडिट होऊन गैरवापर होऊ शकतो। हॉटेल, लॉजमध्ये जुन्या कॉपी पडून राहतात आणि डेटा लीक होण्याचा धोका अत्यंत मोठा आहे। UIDAI उद्दिष्ट सुरक्षित डिजिटल आणि ट्रॅबेबल पडताळणी प्रणाली आहे। नवीन QR ॲप प्रणाली सर्व्हर डाऊन असतानाही चालू राहील। प्रक्रिया जलद, सोपी आणि सतत उपलब्ध पडताळणी कधीही अडणार नाही आहे। कुठेही फोटोकॉपी न ठेवल्यामुळे गोपनीयता 100% सुरक्षित राहणार आहे। डिजिटल पडताळणीमुळे गैरवापर जवळपास अशक्य। नवे नियम DPDP कायद्यानुसार तयार होणार आहे। पुढील 18 महिन्यात देशभर अनिवार्य हे कायदा लागू होणार आहे।